भारतीय तरुणाईनं त्यांच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी ज्या विश्वासानं काम केलं तोच विश्वास गेल्या 12 वर्षांचं वैशिष्ट्य पंतप्रधान नरेंद्र मोदी। फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या 6 दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नीस या शहरी रवाना। भारत इनोव्हेट्स 2026 उद्घाटनाला राहणार उपस्थित। लोकसांख्यिक बदलांसंदर्भात अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक। लोकसंख्येच्या संरचनेत असलेल्या बदलांचा अभ्यास करण्याचे दिले संबंधित आयोगाला निर्देश। आखातामधल्या युद्धामुळे पेट्रोलियम क्षेत्रात झालेल्या दरवाढीचा देशातल्या सामान्य नागरिकांवर कोणताही परिणाम होणार नाही याची सरकारनं पूर्ण काळजी घेतली। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री। देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नियुक्तीची घोषणा। 30 जूनला स्वीकारणार पदभार। भारतातली शहरं आर्थिकदृष्ट्या मजबूत, पर्यावरणस्नेही, तंत्रज्ञानस्नेही, सर्वसमावेशक असावीत। पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी के मिश्रा। मोदी सरकारची 12 वर्ष ही विकास, विश्वास आणि जनकल्याणातून विकसित भारताची पायाभरणी करणारी ठरणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन। मध्य प्रदेशात 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता। इंदूर जाहीरनामा केवळ दस्तऐवज नसून ब्रिक्स देशांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं आणि सामायिक जबाबदारीचं प्रतीक। शिवराजसिंह चौहान। फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिका, दक्षिण कोरिया आणि मेक्सिको यांची सुद्धा विजयी सलामी। तर ब गटात कॅनडा, बोस्निया हर्जेगोव्हिना यांच्यातला सामना 1-1 बरोबरीत सुटला। धर्मशाला इथे सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानचं भारतासमोर विजयासाठी 25 षटकात 195 धावांचं आव्हान। आणि आसामच्या जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानाला अपघात। 5 जवानांना वीरमरण।